कालेन धम्म सवणं एतं मंगलं उत्तमं कालेन धम्म साकच्छा एतं मंगलं उत्तमं योग्य समयी योग्य काळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. योग्य काळी योग्य समयी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. या उत्तम मंगलाच्याच दिशेनं आज या गृहप्रवेशाच्या निमित्तानं तथागत भगवान बुद्धांनी या जगामध्ये श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हणावं, खाली आठवा. या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला जगातील अनेक श्रीमंत लोकांची नावं तुम्हाला माहित आहे. जसं की आपण बिल गेट्स म्हणू किंवा वॉरेन बफेट म्हणू. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, तर तुम्ही श्रीमंती त्यांच्या धनसंपत्तीवरून मोजत असता, आखत असता. पण तथागत भगवान बुद्धांनी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, कोण असतो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रमाणे ज्याच्याकडे 5 प्रकारच्या संपत्ती असतात तोच जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होय. किती प्रकारच्या संपत्ती, माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे, फेस टू फेस. तर जगामध्ये ज्याच्याकडे 5 प्रकारच्या संपत्ती आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. मग पहिल्या प्रकारची संपत्ती कोणती सांगितली, किंवा आपल्या नगरामध्ये, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे तुम्ही राहता तर तुम्ही श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हणतात, ज्याचं घर सर्वात मोठं आहे, ज्यांच्याकडे भरपूर दागदागिने आहे, ज्यांच्याकडे गाडी आहे, ज्या ज्या काही वस्तू भौतिक साधनं आहे त्या व्यक्तीला तुम्ही त्याचं घर पाहून, त्यांच्या घरचे दागदागिने सोनं पाहून, त्या घरचं ते सर्व गाडी वगैरे सर्व पाहून आपण श्रीमंत व्यक्ती हा किंवा ती असं आपण स्वतःच्या मनानं ठरवत असतो. पण तथागत भगवान बुद्धांनी श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हटलेला आहे, तर ज्याच्याकडे 5 प्रकारची संपत्ती आहे. किती प्रकारची, मी पुन्हा पुन्हा सांगतो. तर ज्याच्याकडे 5 प्रकारची श्रीमंती आहे, या 5 प्रकारच्या गोष्टी आहेत, तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होय. आता पहिल्या प्रकारची संपत्ती कोणती सांगितली आहे तथागत भगवान बुद्धांनी, पहिल्या प्रकारची संपत्ती सांगितली आहे तथागत भगवान बुद्धांनी पारिवारिक संपत्ती. कोणती संपत्ती, पारिवारिक संपत्ती. आता पारिवारिक संपत्ती कोणाला समजायचं, पारिवारिक संपत्ती समजलं तुम्हाला. पहिल्या प्रकारची संपत्ती, श्रीमंत व्यक्ती कोण, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बुद्धाच्या भाषेत, तर 5 प्रकारची संपत्ती ज्याच्याकडे असेल तर तोच खरा श्रीमंत व्यक्ती होय. आणि ह्या 5 गोष्टी ज्याच्याकडे नसेल किंवा ह्या 5 प्रकारची संपत्ती ज्यांच्याकडे नसेल तो गरीब माणूस आहे. कोण आहे, गरीब माणूस. तर पहिल्या प्रकारची संपत्ती तथागत भगवान बुद्ध सांगतात पारिवारिक संपत्ती. कोणती संपत्ती, नीट लक्ष द्यायचं, पारिवारिक संपत्ती. आता पारिवारिक म्हणण्यापेक्षा आपण कौटुंबिक संपत्ती सुद्धा असंही म्हणू शकतो पर्यायानं. आता पारिवारिक संपत्ती म्हणजे काय, तर हे पारिवारिक सुख तुम्हाला आहे किंवा नाही हे स्वतःच तुम्ही ठरवायचं आहे. माझ्या समोर बसलेल्या उपासक उपासिका त्यांनी ठरवायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे काय पारिवारिक संपत्ती माझ्याकडे आहे. केवळ धनसंपत्तीच नाही, पारिवारिक संपत्तीही आपल्याकडे असली पाहिजे. कोणती, अनेक कुटुंबामध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा तुमच्याही कुटुंबामध्ये तुम्हाला अनुभव असेल कोणता, माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, गाडी आहे, बंगला आहे, अंगावरती सगळे दागदागिने आहे, उच्चभूक कपडे, सर्व काही आमच्या घरी, परंतु माझी सासू माझ्या संग बोलत नाही, माझा सासरा माझ्या संग बोलत नाही, माझा मुलगा उच्च नोकरीवर आहे, माझी मुलगीही म्हणजे माझी सूनही उच्च नोकरीवर आहे, पण माझी सूनही माझ्यासोबत बोलत नाही, माझ्यासोबत माझा मुलगाही बोलत नाही. तर काय हे सुख आहे तुमच्या घरी, घर तर आहे ना, सर्व काही आहे, पण तुमची सून जर त्या सासू सोबत किंवा सासऱ्यासोबत व्यवस्थित वागत नसेल, नीट वागत नसेल, शब्दाचं सुख नसेल, तर काय तुम्ही सुखी आहात,
सुखी आहात तुम्ही? लक्षात घ्या. एखाद्या परिवारामध्ये असं होते की सून आणि मुलगा त्यांचं सर्व काही व्यवस्थित आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, परंतु सुनासोबत तिची सासू व्यवस्थित वागत नाही, सुनासोबत किंवा त्या मुलासोबत, आहे का नाही? काही काही कुटुंबामध्ये आपले म्हातारे आई वडील असताना सुद्धा मुलगाही बोलत नाही, समजलं? मुलगाही बोलत नाही, ज्याला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ठीक ना, रक्ताचं दूध करून पाजलं, तो मुलगाही व्यवस्थित बोलत नाही, सूनही व्यवस्थित बोलत नाही, सूनही आणि मुलगाही नातवंडांनाही मनाई करते, त्या बोलू नको तिच्या संग, बोलू नको त्या बुड्यासोबत. तर काय हे सुख आहे तुमच्या घरी? सांगा ना. तर लक्षात घ्या, पारिवारिक सुख खूप महत्वाचं असते. काही काही लोकांच्या घरी धनसंपत्ती आहे, पण त्यांना धनसंपत्तीचा अति अहंकार असल्यामुळे, नीट लक्ष द्यायचं, इकडे तिकडे पाहायचं नाही कोण काय येते. तर काही काही लोकांकडे भरपूर धनसंपत्ती आहे, पण त्यांना धनसंपत्तीचा अहंकार असतो, गर्व असतो, आणि त्या अहंकारापोटी, गर्वापोटी कोणही त्यांच्या घरी नातेवाईक येत नाही. समजलं का? नातेवाईकांचंही सुख नसतं. दुसरी गोष्ट, शेजाऱ्या पाजाऱ्यांचंही सुख नसतं. म्हणजे आहे त्यांच्याकडे धनसंपत्ती, भरपूर धनसंपत्ती आहे, पण तो बोलत नाही, ती बोलत नाही, तो बोलत नाही, ती बोलत नाही. म्हणजे हे सगळं जर तुमच्या मनामध्ये, ह्या गोष्टी तुमच्या परिवारामध्ये उद्भवत असेल, अशी परिस्थिती जर तुमच्या परिवारामध्ये असेल, तर तुम्ही सुखी नाही आहे. मग सगळ्यात मोठी संपत्ती कोणती? पहिली पारिवारिक संपत्ती. तुम्ही कितीही घर बांधा, कितीही गाडी बंगला, तुमच्याकडे किती दागदागिने, किती काही असू द्या, सर्व काही श्रीमंती असू द्या, पण परिवार जर तुमच्या सोबत नसेल तर काय करता त्या श्रीमंतीचा? परिवार तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात, प्रत्येक कार्यात तुम्हाला सहानुभूती देण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये धावून येणारे, तुमच्या सोबत जर तुमचे शेजारी असतील, तुमचे नातेवाईक असेल रक्ताचे, तुमचा मुलगा असेल, तुमचे सगळे कुटुंबातले लोक तुमच्या सोबत असेल, तर तुम्ही श्रीमंत आहात. काय करता एकलकोंड जीवन? समजलं का? मग सगळ्यात पहिली संपत्ती कोणती सांगितली तथागत बुद्धांनी? पारिवारिक संपत्ती. तुम्ही विचार करा इथं बसल्या उपासक उपासिकांनो, की माझ्याकडे संपूर्ण घर आहे, सर्व काय आहे, पण परिवार नाही. माझ्याकडे परिवार नाही. तीही बोलत नाही, ती बोलत नाही, मोठी मुलगी बोलत नाही, ती सून बोलत नाही, ती सून बोलत नाही, तोही मुलगा बोलत नाही, ती मुलगी बोलत नाही, नातूही बोलत नाही, ती बोलत नाही, ते बोलत नाही, म्हणजे कोणच बोलत नाही. तर मग तुमच्या सोबत जर तुमचे परिवारातले नातेवाईक तुमच्या सोबत जर राहत नसेल, तर तुमच्या त्या संपत्तीला काय अर्थ आहे? समजलं का? मग तुम्हाला पारिवारिक संपत्ती सुद्धा जमवता आली पाहिजे. पारिवारिक संपत्ती म्हणजे काय? आमच्या सोबत आमचा परिवार आहे म्हणून मी श्रीमंत आहो. माझी तीही ननद बोलते, तीही ननद बोलते, सर्व नातेवाईक माझ्या घरी येतात, माझ्या घरी आउंचार पाहुणचार करतात, तेही येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो, तेही सुखात येतात, दुःखात येतात, सर्व नातेवाईक आमच्या सोबत आहे, सर्व परिवार आमचा एकत्रित आहे, सर्वांची बोलचाल आहे, सर्व व्यवस्थित आहे. तर त्याच्यासारखा सुखी व्यक्ती कोणच नाही. लक्षात घ्या. तर पहिली संपत्ती कोणती कमवा म्हणते बुद्ध? पारिवारिक संपत्ती, आहे का नाही? तर पारिवारिक संपत्ती अनेक लोकांकडे नाही आहे पारिवारिक संपत्ती. ती बोलत नाही, तो बोलत नाही, सगळं तेच, आहे का नाही? आहे का नाही? प्रत्येक परिस्थितीमध्ये. आणि हे कशामुळे होत असते? तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, जो दुसऱ्याच्या घरी गोड गोड खातो पण स्वतः मात्र आलेल्या पाहुण्यांना आहुंचार पाहुणचार करत नाही, तर हेही त्याच्या पराभवाचं, त्याला वसन म्हणावं म्हणते. अनेक लोकांना सवय आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जे बाबासाहेबांनी लिहिला, जाता जाता बाबासाहेब आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म देऊन गेले. 6 डिसेंबरला गेले आणि 5 डिसेंबरला बाबासाहेबांनी ती प्रस्तावना पूर्ण केली. बाबासाहेबांचा असा पेन राहून गेला. तर त्या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे? वसल कोणाला म्हणायचं? वसल म्हणजे काय? चांडाळ व्यक्ती कोणाला म्हणतात? चांडाळ. दुसऱ्याच्या घरी मस्त आउंचार पाहुणचार खातो, परंतु आपल्या घरी जर मात्र तो पाहुणे आले तर त्याच्यासाठी मात्र खाली खिशे दाखवतो, अशाला वसल समजावे. जगातलं कुठलंही नातं, लक्षात घ्या, विश्वासावर तर टिकतच, परंतु तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, विशाखालाही तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी तीच गोष्ट सांगितली होती बुद्धाची. कोणती? हे विशाखा, हे पोरी, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. घरचा अग्नी
बाहेरनं नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात आणणे. तर घरचा अग्नी कोणता? आज गृहप्रवेशाचा हा कार्यक्रम आहे म्हणून मी सांगत आहोत तुम्हाला. तर हा गृहप्रवेशाचा जो कार्यक्रम आहे, तर घरचा अग्नी कोणता? अनेक लोकांना असं वाटते की आमच्या घरी बुद्धमूर्ती आली, आम्ही नवीन गृहप्रवेशाचा कार्यक्रम घेत आहोत, भंतेजींना आम्ही आमंत्रित करेल, त्यांच्याकडून परित्राण पाठ घेईल. परित्राण पाठ घेतल्यावर, घरी बुद्धाची मूर्ती आणल्यावर, परित्राण घेतल्यावर, सर्व कार्यक्रम घेतल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये शांती येईल, है की नाही? प्रत्येकाचा हेतू असतो, प्रत्येकाचा उद्देश असतो की आमच्या घरी सुख आणि शांतीचं वातावरण नांदावं, याकरिताच ह्या पूजेचं आयोजन आहे का नाही? तुमच्या मनातील भावना मी सांगत आहो. समजलं का? मग घरातली शांती, भंतेजी आमच्या घरी परित्राण पाठाला या, परित्राण घ्या, गाथा घ्या, जे काही असेल ते घ्या आणि आमच्या घरामध्ये सुख आणि शांती आली पाहिजे. हाच उद्देश आहे तुमच्या घरी, मला बोलवण्याचा हाच उद्देश आहे. मग मला सांगा, अनेक लोकांच्या घरी आम्ही परित्राण पाठ घेतलेले आहे, बुद्धमूर्ती बसवलेली आहे, आम्ही प्रवचनही केलेले आहे, मग काय अनेक लोकांच्या घरी सुख शांती आली? नाही आली ना. आली का सुख शांती? मग पूजाच घेत राहा. समजलं का? मग घरामध्ये सुख शांती कशाने येते? तर तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, घरामध्ये सुख शांती साधा सोपा उपाय आहे. भंतेजीलाही बोलवायचं नाही, परित्राण पाठही घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही. घरातल्या सर्व लोकांनी नवीन घर बांधून झालं का घराचे संपूर्ण दरवाजे लावून द्यायचे, खिडक्या लावून द्यायच्या, लॉक लावून द्यायचं आणि कुठेतरी जंगलात सगळ्या जणांनी, परिवारातल्या लोकांनी निघून जायचं. घरात शांती राहील का नाही? समजलं का? घरात शांती राहील का नाही? सोपा उपाय आहे ना. सर्व लॉक लावून जंगलामध्ये कुठेतरी निघून जायचं, घरात एकही सदस्यानं, व्यक्तीनं थांबायचं नाही. घरात सुख शांती राहील का नाही? मग घरातली सुख शांती नष्ट करणारे कोण आहे? आपणच असतो. कोण असतो? आपणच असतो घरातली सुख शांती नष्ट करणारे. मला सांगा, मी जास्त वेळ बोलणार नाही, मला सांगा, घरातली सुख शांती नष्ट करणारे एखादी व्यक्ती तरी असतो. म्हणजे संपूर्ण आई, वडील, बहिणी किंवा आणखी जो काही भाऊ असेल, घरातील सर्व सदस्य व्यवस्थित आहे, शिलाचारी आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे, सर्व परिवारातले लोक चांगले आहे. पण घरातलं एक जर बेवडं पोरग असलं किंवा घरातला एक बेवडा जर माणूस असला तर घरातली सुख शांती नष्ट कोण करते? एकच व्यक्ती करते ना. करते का नाही? मग घरातली सुख शांती नष्ट करायला कोण कारणीभूत असते? एकच व्यक्ती असते. किंवा घरातले सगळे सदस्य चांगले आहे, पत्नी व्यवस्थित वागत नाही, पत्नी नीट बोलत नाही, तर घरातली सुख शांती कोण नष्ट करते? कोण नष्ट करते? पत्नी नष्ट करते. घरातले सर्व व्यक्ती चांगले आहेत, घरातले सगळे सदस्य चांगले आहेत, पण घरचा व्यक्ती व्यवस्थित नाही, तर घरातली सुख शांती कोण नष्ट करते? घरचेच व्यक्ती नष्ट करत असते. तर ह्या घरामध्ये एक एक सदस्य, एका एका सदस्यानं, जसा एका एका विटेनं, जसा जसा एका एका वाळूच्या कणानं, एका एका विटेनं घराची निर्मिती होते, त्याचप्रमाणे एका एका घरातल्या सदस्यानं घराला घरपण येत असते. लक्षात घ्या. मोठं घर बांधलं, अनेक लोकांनी श्रीमंत घर बांधलं, लक्षात घ्या, मांग महार आणि कुसाच्या बहार. आपले घर कसे होते? विसरले का तुम्ही? मांग महार आणि कुसाच्या बहार. मांग महाराचे घर कसे असावे? मनुस्मृतीनं नियम बनवला. मनुस्मृतीनं नियम बनवला, अस्पृश्यांची, शूद्रांची घरं कशी असली पाहिजे? गाव कुसाच्या बाहेर असली पाहिजे. गाव कुसा बाहेर घरं असली पाहिजे. बोलू नका, ठेवून देतो मोबाईल. गाव कुसा बाहेर, गाव कुसा बाहेर अस्पृश्यांची, शूद्रांची घरं असावी. आणि त्यांची घरं कसं असावी? कुडाकाठीची असावी, गवताची असावी, झोपडी असावी. आणि अस्पृश्यांच्या घरांना पक्के, म्हणजे अस्पृश्यांची घरं पक्की घरं असू नये, पक्की घरं असू नये, त्याच्यावर कौलारू असू नये, त्याच्यावर टीन पत्र असू नये. आज बाबासाहेबांच्या कृपाछत्रेनं आपली घरं बदलली. आज झोपडीतला माणूस आज महालामध्ये आला. समजलं का? आज झोपडीतला माणूस महालामध्ये आला. तर तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या या धम्मक्रांतीमुळे हा सर्व बदल झालेला आहे. बाबासाहेबांनी संविधानामुळे नाही, केवळ संविधानामुळे नाही, केवळ आरक्षणामुळे नाही, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्याला अर्थ आला, आमचं जगणं बदललं.
जगणं बदललं म्हणजेच काय, आम्ही गाव कुसा बाहेर राहत होतो, आमचं तणाचं कुडाकाठीचं घर होतं, आमची झोपडी होती, त्या झोपडीच्या जागी आता बंगला आला, माडी आली. हाच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा पहिला परिणाम आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आमचं खानपान बदललं. या धम्मक्रांतीमुळे आमचं खानपान बदललं. आम्ही मेलेल्या गुराढोराचं सडलेलं मांस, उष्ट अन्न खायचो, ते आमचं खानपानही बदललं. कधी कधी कुणाची गाय किंवा म्हैस किंवा बैल कुणाचा तरी मरेल आणि एका बाजूनं कुत्रे ओढत होते, एका बाजूनं माणसं ओढत होती आणि एका बाजूनं कोल्हे ओढत होती. आज आपण ते सडलेलं गुराढोराचं मांस खात नाही. आज आम्ही 70-80 रुपयाचं बफेचं ताट खातो, फेकूनही देतो लग्नामध्ये. समजलं का? बाबासाहेबांचे 4 लेकरं कुपोषणानं मेले. कुपोषणानं म्हणजे काय, रमाईलाच पोटभर खायला नाही तर रमाईला दूध कुठून राहील, आणि दूधच राहणार नाही तर ती मुलं कुपोषणानं राहणार नाही का? बाबासाहेबांची 4 लेकरं कुपोषणानं मेली. रमाईला तर किती तरी दिवस उपाशी दिवस काढावे लागले, भाजीलाही काही मिळत नव्हतं. तुम्हाला माहित आहे, विदेशामध्ये बाबासाहेब असताना त्यांनी ब्रेडच्या तुकड्यावरही अभ्यास केलेला आहे. बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांच्या या त्यागामुळे, बलिदानामुळे, रमाईच्या या त्यागामुळे, बलिदानामुळे आज आपला 70-80 रुपयाचा आपण ताट खात आहोत. व्यवस्था, आमचं भोजन बदललं, आमचं भोजन बदललं. तिसरी गोष्ट, आमच्या अंगावरती कपडे नव्हते, कपडेही बदलले. आमची घरही बदलली, आमचं भोजनही बदललं. आम्हाला शिक्षण मिळालं. बाबासाहेबांचे 4 लेकरं बिना औषधा पाण्या वाचून म्हणण्यापेक्षा त्यांना वेळेवर औषधी मिळालं नाही. रमाईला वेळेवर औषध मिळालं नाही, तिचा टीबी वाढत गेला आणि ती मरण पावली. आज आमच्या घरी कितीतरी औषध आहे. हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, ह्या 5ही गरजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला प्राप्त झालेल्या आहे. यालाच म्हणतात धम्मक्रांतीचा परिणाम, लक्षात घ्या. तर पहिल्या प्रकारची जी मी तुम्हाला संपत्ती सांगितली तर ती आहे पारिवारिक संपत्ती. काय तुमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे? इथं बसल्या उपासक उपासिकांनी, माझं संपूर्ण कुटुंब माझ्या सोबत आहे, मला साथ देतं, दुःखात धावतं, प्रत्येक वेळी येतं आणि माझ्या सोबत माझा परिवार आहे, माझा पूर्ण नातेवाईक, सगळे आम्ही एकोप्यानं एकत्रित राहतो. घरामध्ये सर्वांची बोलचाल आहे, सर्वजण आम्ही मिळून मिसळून राहतो, आमचं येणं जाणं आहे सगळ्याच्या घरी. जर तुमच्या घरी हे नसेल, तुमच्या घरी अबोला असेल, सासू सुनसंग बोलत नसन, सून सासू सोबत बोलत नसन, तर तुम्ही सुखी नाही आहे. समजलं तुम्हाला? आम्हाला असं वाटायचं, श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हणायचं, ज्याचं किती मोठं ज्यात घर आहे. माझंही असं घर झालं ना तर मग मी श्रीमंत. तर मग बांधलं तुम्ही घर, मग काय तुम्ही श्रीमंत झाला? दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर किंवा पुरुषाच्या अंगावर सोनं नाणं बघितलं आपण, आपल्याला वाटायचं हा व्यक्ती किंवा ही बाई किती श्रीमंत आहे, हिच्या अंगावर सोनं आहे, तर मग मी ते घेतलं. काय आपण श्रीमंत झालो? काय सुख आहे त्याच्यामध्ये? त्या सोन्यामध्ये सुख नाही, त्या घरामध्ये सुख नाही, सुख आहे परिवारामध्ये. लक्षात घ्या, तुमचं कुटुंब जर तुमच्या सोबत असेल तर तुमच्यासारखं सुखी कोणच नाही. म्हणून या कुटुंबामध्ये सुख आणि शांती ठेवायची असेल तर विशाखाला तिच्या वडिलांना तीच गोष्ट सांगितली होती. इथं बसलेल्या मुलींनी ऐका ती कोणती गोष्ट? घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. ज्या मुलींचे म्हणजे विवाह, म्हणजे ती विशाखा नांदायला जात आहे तर तिचे वडील तिला सांगत आहे, बुद्धाची गोष्ट सांगत आहे, तिला पटवून देत आहे. कोणाला? महाउपासिका विशाखाला. तर मग तुमच्या घरामध्ये जर सुख शांती नांदवायची असेल तर बुद्धाचा हा उपाय तुम्ही घेतला पाहिजे. कोणता? माझ्या घरामध्ये सुख शांती राहिली पाहिजे. कोणता? घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. आता अग्नी म्हणजे काय? तर घरातल्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी इतरांना न सांगणं, ना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगणं, ना नातेवाईकांना सांगणं, ना आई वडिलांना फोन करून सांगणं. समजलं का? जर तुम्ही घरचा अग्नी शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना अति असेल तर सांगायचं, पण तुम्हाला क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी प्रत्येक कुटुंबाच्या घरी राहत असते. पती पत्नीमध्ये जर तुम्ही घरचा अग्नी जर बाहेर नेऊन सांगत असाल, घरच्या गोष्टी इतरांना बाहेर सांगत असाल, तर ते लोक तुम्हाला ते हे देणार नाही. ते उलट घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी, मग ते लोक तुम्हाला अग्नीच देणार आहे. ते तुमचा संसारामध्ये, संसाराला आग लागू नये, ते संसार व्यवस्थित चालावा म्हणून ते तुम्हाला सांगणार नाही. उलट त्यांना सुख होतं, सुख होतं.
काय दुःख होतं, दुःख. समजलं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये प्रत्येक मनुष्य दुःखी आहे, प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्य स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना, तेवढा इतरांच्या सुखानं दुःखी आहे. कशानं दुःखी आहे? स्वतःच दुःख तर आहेच त्याला, पण स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना, तेवढं इतराचं सुख पाहून त्याला दुःख होते. हाय का नाही असे लोक? हाय का नाही? घर बांधलं या परिवारानं, पण बाजूच्या लोकांना झोप येत नाही. हाय का नाही? हाय का नाही असं लोक? म्हणजे आपलं मन कसं आहे? आपलं मन द्वेषी आहे, दृष्ट मन आहे, इतरांचं वाईट चिंतन करणार आहे. जसं तुमचा एखादा शत्रू असू द्या, वैरी असू द्या, है ना, वैरी असू द्या, त्या वैरी शत्रूच्या संदर्भात जर तुम्हाला एवढी घटना माहित झाली की त्याचा ऍक्सिडेंट झाला, एका पायाला दुखापत झाली, एका पायाला म्हणून नाही, तो जाग्यावरच व्हावा लागत होता, असं मन आहे का नाही आपलं? आहे का नाही असं दृष्ट मन? तर बुद्धाचं असं मन होतं का? बाबासाहेबांकडे असं मन होतं का? दुसऱ्याचं सुख पाहूनही आपल्याला सुख वाटलं पाहिजे, दुसऱ्याचा आनंद पाहूनही आपल्याला आनंद वाटला पाहिजे. पण तसं नाही, उलट नाही, दुसऱ्याचं सुख पाहून आमच्या डोळ्यात सलतं, है का नाही? दुसऱ्याचा आनंद पाहून आम्हाला तो आनंद आवडत नाही. त्यांच्या घरी दुःखच राहिलं पाहिजे, कलहच राहिलं पाहिजे, भांडणच राहिलं पाहिजे, त्या परिवाराने कधीही प्रगती नाही केली पाहिजे. ही भावना अनेकांची असते, याला दृष्ट भावना म्हणतात. समजलं का? सगळ्यात शारीरिक रोग तर आहेच, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला शारीरिक रोग आहे, पण मानसिक रोग आहे. मग मानसिक रोग समजायचा कशाला? ज्याला दुसऱ्याचा आनंद पाहिल्याच्या नंतर कसं तरीच वाटते. समजलं का तुम्हाला? ज्याच्या घरामध्ये सुखही सुख आहे, सुखही सुख आहे, आनंदही आनंद आहे, आनंदही आनंद आहे, आणि दुसऱ्याला त्याचा आनंद पाऊशाच वाटत नाही, तर त्याच्यासारखा मानसिक रोगी कोणताच नाही. समजलं का? तुम्हाला आहे का तो मानसिक रोग? दुसऱ्याचा आनंद पाहून जर तुम्हाला कसं तरी वाटत असेल, तर तुमच्यासारखे मानसिक रोगी लोक कोणीच नाही. लक्षात घ्या, दुसऱ्याचा आनंद पाहूनही आपल्याला आनंद वाटला पाहिजे, दुसऱ्याचं सुखही पाहून आपल्याला सुख वाटलं पाहिजे. तीच खऱ्या माणुसकीची लक्षणं आहे. समजलं का तुम्हाला? तर मी पहिली संपत्ती कोणती सांगितली? पारिवारिक संपत्ती. माझ्याकडे धन नाही आहे, पण अख्खा परिवार माझ्या सोबत आहे, हे जर असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. समजा तुम्हाला काय करता श्रीमंत? दुसरी संपत्ती सांगितली तथागत भगवान बुद्धांनी, मी एवढीच सांगतो आणि थांबतो. तर दुसरी संपत्ती सांगितली आरोग्य संपत्ती. कोणती संपत्ती? काय करता भंतेजी? खूप मोठं ज्यात घर आहे, सर्व काही आहे, पण तब्येतच बराबर राहत नाही. काय राहत नाही? तब्येत. मग तुम्हाला आरोग्य नसेल, तुमचं आरोग्य जर व्यवस्थित राहत नसेल, तुम्ही वारंवार बिमार पडत असाल, तुमच्या घरी बिमारी असेल, सर्व काही सुख आहे, पण तुमचं आरोग्य व्यवस्थित राहत नसेल, तुम्हाला तुमचं शरीर साथ देत नसेल, तर काय तुम्ही श्रीमंत आहात? अनेक लोकांच्या घरी धनसंपत्ती आहे, पण त्यांच्या घरी बिमार लोक खूप आहे, मग ते दुखी आहे. पण त्याची काय करता? काय त्या पैशामध्ये सुख आहे? तर दुसऱ्या प्रकारचं सगळ्यात मोठं धन आहे तर हे पाचही प्रकारचं, परंतु आरोग्य परम लाभ. समजलं का? ज्याच्याकडे धनसंपत्ती नाही पण आरोग्य मस्त राहत आहे, त्याच्यासारखा सुखी व्यक्ती कोणच नाही. काय तुमच्याकडे आरोग्य नावाची संपत्ती आहे? आरोग्य संपत्ती. प्रत्येकाला किडा लागलेला आहे, प्रत्येकाला रोग आहे, प्रत्येकाचं बिमारीचं घर आहे, प्रत्येकाला. इथं विचारलेलं हात वरत करून तुम्हाला काही आहे का, तर तुम्ही होच. आणि काही लोकांना म्हणतात माझ्यासारखं कोणालाच नाही, माझ्यासारखं कोणालाच नाही. प्रत्येक बाई प्रत्येक माणसाला विचारलं ना, आई तुला दुःख थोडस कमी असेल ना मा, कमी थोडस नाही, माझ्यासारखं तर कोणालाच नाही. प्रत्येक जणांवर इथं बसल्या, माझ्यासारखं तर कोणालाच नाही. तर मग प्रत्येक मनुष्य दुःखी आहे का नाही? हो किंवा नाही? मग सगळ्यात मोठी दुसऱ्या प्रकारची धनसंपत्ती बुद्धानं सांगितली आहे आरोग्य धन संपत्ती. तुमचं आरोग्य व्यवस्थित राहत असेल, मग आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे, तुम्ही ध्यान केलं पाहिजे, तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. लक्षात घ्या, आरोग्यासारखी संपत्ती नाही. समजलं तुम्हाला? तर दुसऱ्या प्रकारची संपत्ती कोणती सांगितली भगवान बुद्धांनी? आरोग्य संपत्ती. तिसऱ्या प्रकारची धनसंपत्ती सांगितली भगवान बुद्धांनी, ती म्हणजे भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे काय? आपल्या वेळेवरच, आपल्या वयाच्या नुसार, आपल्या त्या कालावधीच मनुष्यानं धनसंपत्ती ही कमावली
पाहिजे. आता या परिवाराने बघा, हा ग्रामीण भागातला परिवार आहे की नाही, हाच परिवार ग्रामीण भागातलाच आहे ना. आता ग्रामीण भागातला हा परिवार शहरामध्ये आला, याच्यामध्ये आई वडिलांचे खूप मोठं योगदान असेल, आहे की नाही. ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं आणि त्या आई वडिलांमुळे आपल्याला हे घरही चांगल्या घरामध्ये राहायला आलो आपण, बरोबर ना. मी सांगत आहोत तुम्हाला. दुसरी गोष्ट, हे जे तुम्ही धनसंपत्ती, हे भोग संपत्ती आहे. या जगामध्ये 4 प्रकारची माणसं सांगितली लोकांनी, आहे किंवा नाही मला ते माहित नाही, आहे किंवा नाही. किती प्रकारची? 4 प्रकारची. पहिल्या प्रकारचा मनुष्य सांगितला तथागत भगवान बुद्धांनी, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो. गरीब कुटुंबामध्ये, ऐका, पहिला प्रकारचा माणूस कोणता? गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो, काबाड कष्ट करतो, अभ्यास करतो, मेहनत करतो, रात्रीचा दिवस करतो. घेतला तर गरीब कुटुंबामध्ये जन्म, पण श्रीमंत होऊन मरतो. आहे का नाही असे लोक आहे जगामध्ये? गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला, पण त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले, खूप अभ्यास केला, खूप कष्ट उपसले, आणि घेतला तर त्यानं गरीब कुटुंबात जन्म, पण तो श्रीमंत होऊन मेला. आहे का नाही अशी व्यक्ती जगामध्ये? बुद्धाचं काही खोटं आहे का? पहिला प्रकारचा माणूस. दुसऱ्या प्रकारचा माणूस सांगितला तथागत भगवान बुद्धांनी, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतला, वाडवडिलांची धनसंपत्ती, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि भिकारी गरीब होऊन मेला. समजलं? दारू पायी, बाई पायी, गांजा पायी, मटक्या पायी, जुव्या पायी. बापाची कमाई आहे, काही घाम गाळावा लागला नाही, कष्ट उपसावा लागले नाही. तर दुसऱ्या प्रकारची संपत्ती, श्रीमंत परिवारामध्ये, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतला, पण हे सगळ्या व्यसनामुळे, सगळ्या या व्यसनांमुळे त्यानं सर्व काय केलं? वडिलांची जे धनसंपत्ती असली ना, ती सगळी धनसंपत्ती त्याने काय केली? गमावली. जन्म तर घेतला श्रीमंत कुटुंबामध्ये, पण भिकारी होऊन मेला. हाय का नाही असे लोक जगामध्ये? तिसऱ्या प्रकारचा मनुष्य बुद्धाने सांगितला, मी माझ्या हातचं सांगत आहोत तुम्हाला. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य सांगितला, गरीब भिकारी म्हणूनच जन्म घेतो आणि गरीब भिकारी म्हणूनच मरतो. असे लोक आहे. काही लोक अजिबात काबाड कष्ट करत नाही, बाई तशीच आणि माणूस आहे तसाच. पत्नी अलाल आणि पती अलाल. पत्नीमध्ये तूही घरी राह, मी घरी राहतो. आहे का नाही असे लोक? ज्या घरातले लोक आळसी आहे, पत्नी आळशी आहे, त्या घरामध्ये सुख शांती राहत नाही. आहे का नाही? ज्या घरच्या बाया 9 वाजेपर्यंत झोपून राहते आणि 11 वाजेपर्यंत टीव्ही मालिका पाहते आणि 9 वाजेपर्यंत झोपून राहते, बाई झोपून राहते, माणूसही झोपून राहते, काय त्या घरामध्ये सुख शांती राहील? राहील का? मग दुसऱ्याला झुरायचं. तुमच्या घरातली धनसंपत्ती ज्याच्यावर तुम्ही गर्व करताना, अहंकार करताना, ती नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जर तुम्ही त्या धनसंपत्तीचा अहंकार करत असाल तर एक. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरामधली असलेली धनसंपत्ती ही नष्ट होते, बुद्ध सांगतात. आणि रोजची जी धनसंपत्ती तुम्ही कमावता तीही नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जर तुमच्या घरामध्ये या 3 गोष्टीचा नाद असेल तर तुम्हाला बरबादीकडे घेऊन जाते. कोणत्या 3 गोष्टीचा नाद? बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुवाराचा नाद. अनेक लोक याच्यामुळेच बर्बाद झालेले आहे. समजलं तुम्हाला? या 3 गोष्टी जर पुरुषामध्ये किंवा स्त्रियांमध्ये असेल तर त्याचं घर बर्बाद होत असते. हे कोणी सांगितलं आहे? बुद्धाने सांगितलेलं आहे. समजलं का तुम्हाला? आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, आपल्या घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहावी, याकरिता या 3 गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. समजलं? अनेक लोकांकडे, पाटील लोकांकडे जमिनी होत्या 500-500, पण त्यांचं अर्थ त्यांच्या जमिनी गेल्या कुठं? बाई पायी, दारू पायी आणि जुव्या पायी. तर ह्या तथागत भगवान बुद्धाने याला पराभव सूत्रामध्ये सांगितलंय. आलं का लक्षात तुम्हाला एक गोष्ट? तर तिसरी गोष्ट आहे भोग संपत्ती. तर तिसऱ्या प्रकारचा मनुष्य सांगितला बुद्धानं, मी एवढंच सांगतो थांबतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य सांगितला, गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि गरीब होऊनच मेला. काही अर्थ नाही. बाई अलाल, माणूसही अलाल. बाई आळशी, माणूसही आळशी, अजिबात कष्ट केले नाही, कामापुरतच करायचं, जेवापुरतच. आहे का नाही असं? तर असे काही लोक आहे का नाही, भिकारी गरीब म्हणूनच जन्म घेतात, समजलं, आणि गरीब भिकारी होऊनच मरतात. आला तसा गेला.
तर हे तिसऱ्या प्रकारचा मनुष्य बुद्धाने सांगितला. चौथा सांगितला, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतो, बरोबर पैशाचं व्यवस्थापन करतो, नियोजन करतो, पैसे जिथं आहे तिथेच खर्च करतो, आगाऊ ठिकाणी पैसे खर्च करत नाही, अन्नाची नासाडी करत नाही, कपड्यावर नासाडी करत नाही. अनेक लोकांना कपडे असेल तरी पुन्हा पुन्हा कपडे, अन्नाची अनेक स्त्रिया नासाडी करतात. खायला भेटत नव्हतं. आजकालच्या मुली तर त्यांना वळण नसल्यामुळे आहे का नाही, अन्न फेकून देतात, नालीमध्ये अन्न फेकून देतात, आहे का नाही. अन्न फेकून नका देऊ. आपल्या घरचं वेस्टेज अन्न असेल ना तर तिथं रस्त्यावर ठेवा, बकरीला द्या, गाईला द्या, कुत्र्याला द्या, पण अन्न नालीमध्ये टाकणारी बाई चांगली बाई नाही आहे, लक्षात घ्या. ज्या अन्नाच्या एका एका दानासाठी आपण तरसत होतो, साध्या भातासाठी, आता तुम्हाला इथून उठल्याबरोबर कसं ताट आहे, समजलं का. हे सगळे बाबासाहेबांचे उपकार आहे. म्हणजे तुम्हाला भेटते म्हणून तुम्ही अन्नाची नासाडी करू नका. कुठल्याच मुलीने अन्न नालीमध्ये कधीही टाकू नका, लक्षात घ्या. तर तिसऱ्या प्रकारचं भगवान बुद्धाने सांगितलं आहे. चौथ्या प्रकारचं, श्रीमंतच कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि श्रीमंत होऊनच मरतो. आपल्या धनसंपत्तीचंही आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे, समजलं का. धनसंपत्ती कशी सुरक्षित राहील याही संबंधानं आपण उपाययोजना केली पाहिजे, समजलं का. आणि दुसरी गोष्ट, अनेक लोक म्हणतात आमच्या घरामध्ये उंच घर बांधलं, दागदागिने आहे, सर्व काही आहे, पण घरामध्ये सुख नाही. तर त्यात सुख कसं राहील, जर तुम्ही दारूचा धंदा करून, दारूचा व्यवसाय करून जर तुम्ही धनसंपत्ती गोळा करत असाल तर तुमच्या घरामध्ये सुख राहत नाही. घर मोठं जात असेल पण दारूवाल्याच्या घरी कधीही सुख शांती राहत नाही, लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला. किंवा एक तुमच्या घरामध्ये आणखी सुख शांती नष्ट होण्याचं कारण, तुम्ही चोरी करून किंवा कोणाचं लुटून, कोणाची फसवणूक करून, लबाडणूक करून, वाईट मार्गाने जर तुमच्या घरी पैसे येत असेल किंवा तुम्ही घर बांधत असाल, जे काही करत असाल वाईट मार्गाने, सम्यक आजीविकेतून तुमच्या घरी पैसे येत नसेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहत नाही, समजलं का. हाय असते प्रत्येकाची. म्हणून कोणाची फसवणूक करून, चोरी करून, लुबाडणूक करून किंवा दारूचा धंदा व्यवसाय करून आपल्या घरी धनसंपत्ती नाही आली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरी जे धनसंपत्ती येते, माझ्या घरी धनसंपत्ती येते, ज्याच्यावर आमचं घर चालते, ज्याच्यावरून आम्ही पोट भरतो, तर ती चांगल्या मार्गाने संपत्ती येते का वाईट मार्गाने येते, हे आपण विचार केला पाहिजे. काय तुमच्या घरी वाईट मार्गाने धनसंपत्ती येत असेल तर त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. मग तुमच्या घरामध्ये सुख शांती त्याच्यामुळेच राहते. जर काबाड कष्ट करून श्रमाचं घामाचं असेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नक्कीच राहत असते, समज तुम्हाला. तर चौथ्या प्रकारचं सांगितलं भगवान बुद्धाने, भोग संपत्ती. किती झाल्या आता, भोग 3 झाल्या, भोग संपत्ती. आणि चौथ्या प्रकारचं भगवान बुद्धाने सांगितले आहे दृष्टी संपत्ती. चौथ्या प्रकारची काय सांगितली आहे, दृष्टी संपत्ती. दृष्टी संपत्ती म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो, सत्याला सत्य, असत्याला असत्य जो जाणतो त्याला दृष्टी संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, पुण्य काय आणि पाप काय, या गोष्टीची जाणीव जर तुम्हाला सत्यता असेल तर याला काय म्हणतात, दृष्टी संपत्ती, समजलं का. म्हणजे काय केल्यानं काय होईल आणि काय नाही केल्यानं काय नाही होईल, पाप काय आणि पुण्य काय, कुशल काय आणि अकुशल काय, है का नाही, आणि सत्य काय आणि असत्य काय, हे जर तुम्हाला जाणीव असेल तर ती दृष्टी संपत्ती आपल्याला प्राप्त आहे असा त्याचा अर्थ होतो. तर आपल्याकडे दृष्टी संपत्ती सुद्धा असली पाहिजे. आणि 5वी भगवान बुद्धाने सांगितले शेवटची कोणती, श्रद्धा संपत्ती. कोणती संपत्ती, श्रद्धा संपत्ती. श्रद्धा म्हणजे कोणती, अंधश्रद्धा का, मिथ्या श्रद्धा का, बुद्धा, धम्म आणि संघ, या 3 रत्नावर आपली श्रद्धा असली पाहिजे, समजलं. श्रद्धा असेल तर तुम्हाला बसूशा वाटते, श्रद्धा असेल तर विहारात जाऊशा वाटते, श्रद्धा असेल तर विहार जवळ असतं, श्रद्धा नसेल तर विहार लांब असतं, श्रद्धा असेल तर तुम्हाला थंडी लागणार नाही, श्रद्धा असेल तर तुम्हाला ऊनही लागणार नाही, श्रद्धा असेल तर तुमचे पायही दुखणार नाही. श्रद्धा पाहिजे, पण अंधश्रद्धा नाही. मग कोणती श्रद्धा, तुमची बुद्धावर, धम्मावर आणि संघावर, या 3 रत्नावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी कष्ट केले, जे आपल्यासाठी त्याग केला, जीवाचं रान केलं, बाबासाहेबांच्या उपकाराची आपल्याला काय असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे. बाबासाहेबांवर आपली काय असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. बुद्ध, धम्म, संघावर आपली श्रद्धा असली पाहिजे. बाबासाहेबांच्या उपकारावरही आपली
श्रद्धा असली पाहिजे. हे श्रद्धा संपत्ती कधीही कमी नका होऊ देऊ. श्रद्धा सर्वोच्च धन म्हटलंय भगवान बुद्धांनी. काय म्हटलंय? श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे आपल्या जीवनामधलं. तर ही बुद्ध धम्म संघावर तुझी आपली काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. तुमची श्रद्धा कधीही कमी नका हो. तुमच्याकडे कितीही धन संपत्ती येऊ द्या, कितीही तुमच्याकडे ऐश्वर्य येऊ द्या, पण बुद्ध धम्म संघावरची श्रद्धा जर तुम्ही कमी करत असाल, दिवसेंदिवस आपल्या लोकांची श्रद्धा कमी होत आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसा येत आहे. मग असं म्हटलेलं आहे ना, जिसका पेट भरा रहता वो बगावत नाही करते. ज्याचं पोट भरलाय त्याला समाजाचं काही घेणं देणं नाही. तिकडे संविधानाचं काय होते तर आम्हाला काही घेणं देणं नाही. महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जात आहे का तर आम्हाला काय घेणं देणं नाही. झालं, आमचं पोट भरलं, आमचं घर झालं नाही. आमचं समाजाचंही काही ना काहीतरी देणं आहे. समजलं का? नाहीतर तुम्ही म्हणाल आता आमच्या घरी मूर्ती आणली, घर बांधलं, आमचं सगळं बराबर झालं, आमचा मुलगा सर्व मस्त झालं, अरे समाजाचं काही देणं आहे का? बाबासाहेबांनी म्हटलं असतं तर रमाईला राणी सारखं ठेवलं असतं, मरण पावली नसती. 4 लेकरं आहे ना, त्यांनाही चांगला इलाज करता आलं असतं. काय बाबासाहेबांना कुटुंब नव्हतं, पत्नी नव्हती, मुलं नव्हते, पण बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ आपल्या पत्नीकरिता, आपल्या मुलांकरता, स्वतःच्या तब्येतीकरता नाही दिला. सर्व वेळ कोणाकडे दिला? तुमच्यासाठी. आणि तुम्ही म्हणता आम्हाला वेळ नाही बसण्यासाठी. ठीक आहे ना? सर्व वेळ कशासाठी दिला बाबासाहेबांनी? आपल्यासाठीच दिला. म्हणून बाबासाहेबांचे उपकार कधी विसरू नका. लक्षात घ्या, जो जो बाबासाहेबाला विसरतो, बाबासाहेबाला बेईमान होतो नाही. बाबासाहेबांमुळेच आपल्याला हे सर्व, म्हणून तर म्हणताय ना, तुझीच कमाई आहे ग भीमाई, है का नाही? ही सर्वच्या सर्व कमाई कोणाची आहे? भीमाचीच आहे. आज तुमच्याकडे सर्व तुम्हाला हे जे वैभव दिसत आहे ना, हे सर्व बाबासाहेबांच्या उपकारामुळे, तुमच्यामुळे नाही. तुमच्यामुळे नाही, नाहीतर म्हणा माझीच कमाई आहे. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या आपलं काहीतरी समाजाचं देणं आहे, आपलं काहीतरी समाजाचं कर्तव्य आहे. बाबासाहेब म्हणतात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली. दुसरी गोष्ट, दर रविवारी आपल्या जवळच्या बुद्धविहारात कुटुंबासहित गेलंच पाहिजे. तिसरी गोष्ट, दरेकाने दरेकाला धम्मदीक्षा दिलीच पाहिजे. आणि चौथी गोष्ट, आपल्या कमाईतील 20वा हिस्सा समाज कार्यासाठी, धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. आपलंही काहीतरी समाजाची देणं आहे. माझ्या घराचं बरं, माझं घर कुटुंब बरं आणि मी बरं असं चालणार नाही. आपलं महाबोधी महाविहार प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा प्रश्न आहे. आपलं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे, आपल्याला जाणीवा असल्या पाहिजे. एवढंच मला आजच्या या अनुषंगानं, या परिवाराच्या निमित्तानं, आजच्या या गृहप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे. सर्वांच्या प्रती मी जाता जाता मंगलाची कामना करतो आणि या ठिकाणी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी